विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला प्रॅक्टिस सेट 11.1 त्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे जे आपलं चॅप्टर चालू आहे स्टॅटिस्टिक त्याच्यामधलं 11.1 जे प्रॅक्टिस सेट होतं त्या प्रॅक्टिस सेट मधील आपण जे एक्झाम्पल बघितले त्यामध्ये काय होतं तर आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार केले. जे डाटा दिलेला राहील त्या डाटाचा आपण काय करायचं त्याच्यानंतर मीन काढला. आपण एक्स बार कसा काढतो समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ किंवा एन म्हणतात त्याला आपण एफ आय किंवा एन म्हणतो आपण. तर समेशन एफ एक्स बार म्हणजे काय मीन बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन एफ आय किंवा त्याला आपण एन म्हणतो. मग तो मीन पण काढला काय फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल पण काढली. आता आपल्याला आज बघायचं आहे सब डिवाइडेड बार ग्राफ. सब डिवाइडेड बार ग्राफ. सब डिवाइडेड बार ग्राफ. सब डिवाइडेड बार ग्राफ. आता हा सब डिवाइडेड बार ग्राफ म्हणजे काय तर याला आपण म्हणतो विभाजित स्तंभालेख मराठीमध्ये. सब डिवाइडेड बार ग्राफ म्हणजे काय विभाजित स्तंभालेख. आता विभाजित म्हणजे काय विभाजन करणारा. आता तो बार ग्राफ आपण बघा साधारण मी तुम्हाला एक असे रफ सांगतो तो कसा असतो. तर आता समजा हा एक्स ऍक्सिस ग्राफ वरती आणि हा तुमचा वाय ऍक्सिस. आता जर एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं एक स्टँडर्ड आहे ए एक स्टँडर्ड समजून घ्या. त्याची डिव्हिजन आहे ए, सेकंड डिव्हिजन आहे बी, थर्ड डिव्हिजन आहे सी, फोर्थ डिव्हिजन आहे डी. हे रफ तुम्हाला सांगतो म्हणजे तो ड्रॉ कसा काढता किंवा त्याच्यावरती जे क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनचा आन्सर कसं करतात. आता बघा ए डिव्हिजन मध्ये 10 बॉईज आहे 5 गर्ल्स आहे. इकडे 6 बॉईज आहे 4 गर्ल आहे. इकडे 7 गर्ल आहे 3 बॉईज आहे. इकडे 4 बॉईज आहे आणि 6 गर्ल आहे. आणि एक स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 म्हणजे ए बी सी डी या डिव्हिजन आहेत. आणि ए डिव्हिजन मध्ये 10 बॉईज 5 गर्ल्स. 6 बी डिव्हिजन मध्ये 6 बॉईज 4 गर्ल. सी डिव्हिजन मध्ये 3 बॉईज 7 गर्ल आणि डी डिव्हिजन मध्ये 4 बॉईज अँड 6 गर्ल असं दिलंय. आणि ही जी माहिती ही जी इन्फॉर्मेशन दिली या इन्फॉर्मेशन माहितीच्या आधारे आपल्याला एक तर तुम्हाला हा सब डिवाइडेड बार ग्राफ काढावा लागणार आहे किंवा सब डिवाइडेड बार ग्राफ तुम्हाला दिलेला असेल आणि त्याच्यावरती क्वेश्चन विचारले असतील आणि त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे. तर आता हा जर सब डिवाइडेड बार ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर आपण एक्स ऍक्सिस जी आहे समजा ही एक्स ऍक्सिस आहे तुमच्या ग्राफ बुक वरती हे एक्स ऍक्सिस असणार आहे. मग आता इथे आपण काय करणार हा 1 सेंटीमीटरचा पहिला जो असतो तो आपण गॅप सोडून देतो. नंतर 1 सेंटीमीटर जे आहे त्याला आपण ए डिव्हिजन म्हणणार. परत 1 सेंटीमीटरचा गॅप सोडतो. नंतर मग 1 सेंटीमीटर वरती मार्क करतो त्याला आपण बी डिव्हिजन म्हणणार. परत 1 सेंटीमीटरचा हा गॅप सोडतो आणि परत 1 सेंटीमीटर जे आहे त्याला आपण सी डिव्हिजन म्हणतो. परत 1 सेंटीमीटरचा हा आपण गॅप सोडतो आणि पुढे जे असते त्याला आपण डी नाव देतो. म्हणजे पहिला 1 सेंटीमीटर सोडायचा त्याच्यानंतर 1 सेंटीमीटर पुढचं जे डिस्टन्स आहे त्याला मार्क करायचं आणि त्याला ई डिव्हिजन द्यायचं. परत 1 सेंटीमीटरचा गॅप सोडायचा परत त्याला बी नाव द्यायचं. परत 1 सेंटीमीटरचा गॅप सोडायचा सी नाव द्यायचं. याप्रमाणे हे मार्क करायचं एक्स ऍक्सिस वरती. आणि हा जो वाय ऍक्सिस आहे या वाय ऍक्सिस वरती तुम्हाला आता हे जे बॉईज अँड गर्ल आहेत हे दाखवायचे. मग याच्याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे एक कॉलम करावा लागेल टोटल. मग टोटल जर कॉलम केला हा काही तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला नसतो. तर आता हे किती आहे 5 10 5 15. हे किती आहे 6 4 10 7 3 10 6 4 10 ही झाली टोटल. मग आता ए डिव्हिजन मध्ये टोटल स्टुडंट किती आहे 15 आहे. मग आता इथं मार्क आपण करू. कसे मार्क करणार आपण हे बघा इथे 1 किंवा आपण 2 च घेऊ आपण 2 4 6 8
10 12 14 16 बरोबर आहे. म्हणजे यांच्यामध्ये 1 सेंटीमीटर जो आहे याचा हाफ जो असेल तो 1, याचा हाफ जो असेल तो 3 येणार. म्हणजे 1 2 3 नंतर इथे 4 हा 4 5 6 इथे 7 इथे 8 लक्षात याप्रमाणे. मग आता आपण जर ग्राफ काढायचा म्हटला सब डिवायडेड बार म्हणजे विभाजित स्तंभालेख काढायचा असेल तर काय करायचं, ए डिव्हिजन म्हणजे टोटल स्टुडंट किती आहे 15 म्हणून ही ए डिव्हिजन आणि 15 कुठे येणार तुमचं 14 आणि 16च्या मध्ये या ठिकाणी 15 येणार. मग इथे आपण पट्टी ठेवायची, सरळ पट्टीने या ए डिव्हिजनला मार्क करायचं. ठीक आहे. आता बी डिव्हिजनला किती आहे 10. बी डिव्हिजन ही तुमची इथे बी डिव्हिजन इकडे किती आहे 10. बरोबर पट्टी सरळ ठेवायची आणि अशी बी डिव्हिजनला 10 काढून घ्यायची. सी ला किती आहे टोटल 10च आहे म्हणून ते एवढंच येणार. सी चे पण 10 येणार इथे. डी चे सुद्धा 10च येणार. ठीक आहे. टोटल घ्यायचे. आता यामध्ये काय करायचं, हा झाला ए डिव्हिजन मध्ये 15, बी मध्ये 10, सी मध्ये 10, डी मध्ये 10. सब डिवायडेड बार ग्राफ काढताना काय करायचं, पहिले टोटल करून घ्यायची, ती दाखवायची आणि मग या टोटल मध्ये बॉईज किती आणि गर्ल किती. बॉईज किती आहे आपण बॉईज दाखवा. बॉईज किती आहे 10. ए डिव्हिजन मध्ये 10 बॉईज आहे म्हणून ही तुमची ए डिव्हिजन आणि 10 कुठे आहे या ठिकाणी. ठीक आहे. मग याला तुम्ही असं काहीतरी डार्क दाखवू शकता. ठीक आहे. हे तुमचे काय झाले बॉईज, हे 10 काय झाले बॉईज. वरची किती 5 गर्ल्स. त्याच्यानंतर बी डिव्हिजन मध्ये 6 काय आहे बॉईज. आता ही बी डिव्हिजन मध्ये 6 किती आहे बॉईज. ए बघा इथे 6 याला डार्क करून घ्यायचं म्हणजे हे काय झाले बॉईज 6 बॉईज. रिमेनिंग 4 काय आले गर्ल्स आल्या. त्याच्यानंतर सी डिव्हिजन मध्ये 3 बॉईज. मग सी डिव्हिजन मध्ये 3 कुठे येणार 2 आणि 4च्या मध्ये या ठिकाणी. हे काय झाले तुमचे बॉईज. ठीक आहे. आणि डी मध्ये 4 म्हणजे डी डिव्हिजन त्या ठिकाणी डी डिव्हिजनला 4 इथे येतात. हे काय झाले तुमचे बॉईज. वरच्या काय झाल्या गर्ल. आता हा असा ग्राफ झाला, याला म्हणतात सब डिवायडेड बार ग्राफ. आता इथे मग याच पेज वरती इथे लिहायचं स्केल वाय ऍक्सिस वरती स्केल काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण किती घेतले 2 घेतले. 2 4 6 म्हणजे 1 सेंटीमीटर वर 2 घेतले आपण म्हणून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 बनायचे. त्याच्यानंतर एक्स ऍक्सिस ला काय घेतलं आपण क्लास. इथे एक्स ऍक्सिस नाही लिहायचं, इथे काय घेतले आपण क्लास घेतले म्हणजे किंवा डिव्हिजन घेतले आपण डिव्हिजन. ठीक आहे. आणि इकडे काय घेतले स्टुडंट टोटल स्टुडंट असे दाखवायचे वाय ऍक्सिस वरती. हे झालं स्केल दाखवलं. मग आता याच्यामध्ये आपण हे शेडेड पोर्शन दाखवला आहे तो काय दाखवला आपण बॉईजचा दाखवला आहे म्हणून इथे आपण 2 बॉक्स करायचे. हा एक आणि हा एक बॉक्स केला मी. आता हा थोडा मी डार्क दाखवतो इथे. ठीक आहे. याला काय म्हणायचं बॉईज, याला काय म्हणायचं गर्ल. ठीक आहे. असा हा सब डिवायडेड बार ग्राफ तुम्हाला काढावा लागणार आहे. क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट मध्ये पण असे एक्झाम्पल आहे. तुम्हाला हा असा सब डिवायडेड बार ग्राफ काढायचा किंवा तुम्हाला असा क्वेश्चन दिला असेल, हा सब डिवायडेड बार ग्राफ दिला आहे आणि याच्यावर ते क्वेश्चन विचारलेले हाऊ मेनी स्टुडंट इन डिव्हिजन ए, हाऊ मेनी टोटल स्टुडंट डिव्हिजन इन ए. बघा ए डिव्हिजन मध्ये टोटल किती आहे 50. हाऊ मेनी बॉईज आर इन डिव्हिजन ए. बॉईज कुठले हे बघा बॉईज ब्लॅक मध्ये दाखवले म्हणून हे ते किती आहे 10. म्हणजे असे क्वेश्चन विचारले जातील. किंवा हाऊ मेनी डिव्हिजन, हाऊ मेनी टोटल स्टुडंट इन डिव्हिजन बी सी अँड डी. किती येते एकूण बी सी डी मध्ये किती 10 विद्यार्थी आहेत म्हणून ते त्यांचा आन्सर आपल्याला लागला. म्हणजे या तुम्हाला सब डिवायडेड बार ग्राफ मध्ये एक तर तुम्हाला बार ग्राफ दिलेला असेल त्याच्यावर ते क्वेश्चन असतील
किंवा तुम्हाला असा डाटा दिलेला असेल, या डाटाच्या आधारे किंवा या इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्हाला सब डिवाइडेड बार ग्राफ काढावा लागेल. ठीक आहे. आता मग आपण प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल बघू. ते बघा, आता प्रॅक्टिस सेट 11.2 यामध्ये हा ग्राफ दिलेला आहे, असा सब डिवाइडेड बार ग्राफ दिलेला आहे. बघा, हा एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वरती त्यांनी काय घेतलंय, खाली नाव दिलं वुमेन्स म्हणजे स्त्रिया. त्यांची नाव दिली सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली. आणि वाय ऍक्सिस जो आहे, या वाय ऍक्सिस वरती ते नाव दिले त्यांनी सेव्हिंग, किती बचत केली त्यांनी. आणि हा जो इथे आहे याच्यामध्ये हे 600 जे आहे, हे 600 अशा लाईनिंगने दाखवलेला आहे. त्याच्यानंतर 600 तो दाखवला, यामध्ये 400 दाखवलेला आहे. इथे 400 1 2 डी मध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा 400 दाखवलेला आहे याच्यामध्ये अशा लाईनिंगने. आणि मेघाच्या याच्यामध्ये दाखवले 200, मेघाच्या 200. आणि वैशालीच्या याच्यामध्ये 600. वैशालीच्या 600. आता इथे स्पष्ट माहिती दिली. वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 रुपीज. बघा, 1 सेंटीमीटर वरती 200, 400, 600, 800, 1000 आणि 1200 असं वाय ऍक्सिस वरती दिलेले. आणि एक इथे काय म्हटलं बघा, सेव्हिंग इन एप्रिल, हे लाईनिंगने दाखवलेले हे एप्रिल मधलं सेव्हिंग आहे, हे एप्रिल मधलं सेव्हिंग आहे, हे एप्रिल मधलं सेव्हिंग, हे एप्रिल मधलं सेव्हिंग, एप्रिल मध्ये. आणि जे ब्लँक आहे ते काय आहे, सेव्हिंग इन मे, मे महिन्यातलं हे वरचं सेव्हिंग. म्हणजे याचा अर्थ असा समजून घ्यायचा की सविताने हे दोन जे महिने आहेत, एप्रिल आणि मे, याच्यामध्ये एकूण सेव्हिंग किती केलेली आहे, 1200. 1200 पैकी 600 सेव्हिंग जी केली ती कशामध्ये केली आहे, एप्रिल महिन्यात केलेली आहे. एप्रिलची सेव्हिंग 600, मग मेची किती येणार, 600 येणार. सरोजची 2 महिन्याची सेव्हिंग किती आहे, 800. 800 पैकी 400 सेव्हिंग जी आहे तिने केली आहे एप्रिल महिन्यामध्ये, लाईनिंगने दाखवली 400. उरली किती, 400 ते मे मध्ये केलेली. वैशालीने या दोघं महिन्यांमध्ये एप्रिल आणि मे मध्ये सेव्हिंग किती केलेली आहे, 600. त्याच्यापैकी 400 सेव्हिंग तिने कशामध्ये केली आहे, एप्रिल मध्ये केलेली. उरलेली 200 कशाचे आहेत, मेचे. त्याच्यानंतर वैशालीने या दोघं महिन्यांमध्ये टोटल सेव्हिंग किती केलेली आहे, 800 पैकी 600 जी सेव्हिंग आहे ती 600 सेव्हिंग कशामध्ये केली आहे, एप्रिल महिन्यात केली. म्हणजे उरलेली 200 सेव्हिंग ही कशामध्ये, मे महिन्यामध्ये. हा असं तुम्हाला पर्सेंटेज सब डिवाइडेड बार ग्राफ दिलेला आहे. आणि त्याच्यावरती क्वेश्चन असा आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ्स अँड आन्सर द क्वेश्चन. या ग्राफचं निरीक्षण करा आणि काही प्रश्नांची उत्तरं द्या. आता पहिला प्रश्न, स्टेट द टाइप्स ऑफ ग्राफ. या ग्राफचा प्रकार कोणता आहे, हा आहे सब डिवाइडेड बार. सब डिवाइडेड बार ग्राफ. ठीक आहे, हे फर्स्टचा आन्सर. पहिला प्रश्न असा होता की हा कोणत्या प्रकारचा आलेख आहे, तर हा आहे सब डिवाइडेड बार ग्राफ. दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ मच इज सेव्हिंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. वैशालीची एप्रिल मधील सेव्हिंग किती, ही वैशाली. एप्रिल म्हणजे काय, हे लाईनिंगचा भाग, हा लाईनिंगचा भाग. वैशालीची एप्रिल मधील सेव्हिंग किती आहे, 600 रुपीज. बघा इकडे 600 रुपीज 600. थर्ड वन क्वेश्चन, हाऊ मच इज द टोटल ऑफ सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. सरोजची मार्च आणि एप्रिल मधील एकूण सेव्हिंग किती आहे. सरोज कुठे आहे, ही मार्चची आणि ही एप्रिलची, दोघं मिळून सेव्हिंग किती आहे, 800 रुपये, रुपीज 800. त्याच्यानंतर फोर्थ वन क्वेश्चन आहे, हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग ऑफ सविता देन द टोटल सेव्हिंग ऑफ मेघा.
मेघाची आणि सविताची. प्रश्न असा आहे की सविताची सेव्हिंग मेघापेक्षा कितीने असते. आता सविताची हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग ऑफ सविता. सविताची टोटल सेव्हिंग किती आहे 1200. बरोबर आहे 1200. सविताची टोटल सेव्हिंग किती आहे 1200. आणि मेघाची किती आहे. मेघाची टोटल सेव्हिंग किती आहे. मेघाची टोटल सेव्हिंग 800. एक मिनिट. टोटल सेव्हिंग 1000 आहे. सॉरी याची 1000 आहे. 1000 आहे. ही 1000. याची टोटल सेव्हिंग किती आहे 1000. सविताची टोटल सेव्हिंग किती 1000. आणि मेघाची टोटल सेव्हिंग किती आहे 800. एक मिनिट. हाऊ मच याच्यात आणि मेघाची 500 आहे. मेघा कुठे आहे ही मेघाची किती आहे हे 500 इथे. ही मेघाची 500. बरोबर आहे. सविताची टोटल किती आहे 1000. मेघाची टोटल किती आहे 500. मग किती नाही जास्त आहे तर ती 1000 वजा 500 किती 500 रुपयाने जास्त आहे. 500 रुपीज. त्याच्यानंतर 5th क्वेश्चन. हाऊ मच सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. हु सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज लिस्ट म्हणजे काय कमी. एप्रिल महिन्यातली सर्वात कमी सेव्हिंग कोणाची आहे. एप्रिल महिन्याची म्हणजे ह्या लाईनीमधली सर्वात सेव्हिंग कमी कोणाची आहे. मला वाटते ती मेघाची येते. मेघाची बघा सगळ्यात कमी दाखवते. हे एप्रिलची जास्त एप्रिलची जास्त हे एप्रिलची जास्त एप्रिलची जास्त हे एप्रिलचे कमी आहेत. कोण आहेत ते मेघाच. समजलं. अशी तुम्हाला प्रश्नांची उत्तर पूर्ण वाक्यामध्ये आन्सर लिहिताना पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायची. म्हणजे हा असा तुम्हाला ग्राफ दिला असेल त्या ग्राफवरून थोडंसं निरीक्षण करायचं की याच्यावरती काय आहे हे काय आहे हे काय आहे. एप्रिल महिन्यातली सेव्हिंग ही काय आहे मे महिन्याची सेव्हिंग ही झाली टोटल सेव्हिंग. एप्रिल मधली सेव्हिंग मे मधली सेव्हिंग ही झाली टोटल सेव्हिंग. एप्रिल मधली सेव्हिंग मे मधली सेव्हिंग ही झाली टोटल सेव्हिंग. कोणाची त्यांच्या खाली त्यांची नाव आहेत आणि किती आहे ते इकडच्या बाजूला वाय ऍक्सिस वरती दिलेलं आहे. आता हे झालं सबडिवायडेड बार ग्राफ तुम्हाला दिला होता तो ऑब्झर्व केला त्याच्यावरती क्वेश्चन दिले होते त्या क्वेश्चनचा आन्सर आपण लिहिलं. आता ग्राफ कसा ड्रॉ करायचा ते बघू आपण पुढच्या एक्झाम. हे बघा एक्झाम्पल नंबर 3. हा असा टेबल दिलेला आहे आणि या टेबल मध्ये काय म्हटलंय बघा. क्वेश्चन असा आहे इन द टेबल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन द इयर. वृक्षारोपण झाडे लावली गेली कुठल्या वर्षामध्ये 2016 आणि 2017. इन 4th टाउन इज गिवन. 4 शहरांमध्ये त्या वर्षी लावली गेलेली जी झाडे आहेत त्यांची संख्या दिली गेलेली आहे. शो द डाटा द हेल्प ऑफ सब डिवायडेड बार ग्राफ. म्हणजे हा जो डाटा आहे हा बार ग्राफच्या सहाय्याने दाखवा असा प्रश्न विचारला. आता याचा अर्थ असा हे कर्जतला 2016 मध्ये 150 झाडे लावली गेली. 2017 मध्ये 200 झाडे लावली गेली. वडगावला 2016 मध्ये 250 झाडे लावली गेली. 2017ला 300 झाडे लावली गेली. शिवापूरला 2016 मध्ये 200 आणि 2017 मध्ये 250 झाडे लावली गेली. आणि खंडाळ्याला 2016 मध्ये 100 झाडे आणि 2017 मध्ये 150 झाडे लावली गेली. मग याच्या माहितीच्या आधारे आपल्याला सब डिवायडेड बाय ग्राफ काढायचं. मी आता इथे टोटल करून देतो म्हणजे आपल्याला पटकन आलेख काढता येईल. हे किती झाले तुमचे 200 300 350. हे किती झाले 300 200 500 550. बरोबर आहे ना 550. त्याच्यानंतर 250 200 400 450 आणि इकडे 200 250. आता बघा मी हा असा या ठिकाणी हा तुमचा वाय ऍक्सिस आणि हा इकडे तुमचा एक्स ऍक्सिस हा इकडे वाय ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिस वरती काय करायचं हे घ्यायचे आपण टाउन म्हणजे शहर घ्यायचे.
मग आता 1 सेंटीमीटरचा गॅप सोडायचा पहिल्याने. इथून इतका 1 सेंटीमीटर हे गाव तुमचं कर्जत. ठीक आहे. परत 1 सेंटीमीटरचा गॅप सोडायचा. दुसरं गाव तुमचं वडगाव. ठीक आहे. हा 1 सेंटीमीटरचा गॅप सोडायचा. पुढे परत 1 सेंटीमीटर जे आहे ते शिवापूर. परत 1 सेंटीमीटरचा गॅप सोडायचा आणि हे तुमचं खंडाळा. ठीक आहे. हे झाले टाऊन एक्स ऍक्सिस वरती. आणि वाय ऍक्सिस वरती आता आपण काय करू, साधारण 1 सेंटीमीटर बरोबर काय घेऊ आपण, 50 घेऊ. स्केल जे आहे म्हणजे एवढे बसले पाहिजे आपल्याला. किती टोटल किती आहे, 550. जास्तीत जास्त सांगे 550 आहे. मग त्या ऍक्सिस वरती बसली पाहिजे. 100 घेतले तर नाही बसणार, छोटा होऊन जाईल. 50 घेऊ आपण. बघा इथे हे 50, हे 100, हे 150, हे 200, हे 250, हे 300, हे 350, हे 400, हे 450, हे 500 आणि हे 550. जास्तीत जास्त 550 आहे म्हणून. आणि सगळे कसे 50च्या पटीत आहे. 350 म्हणून आपण 50-50 घेतले. मग आता बघा, पहिले हे गाव कुठलं आहे, कर्जत. कर्जत मध्ये एकूण झाडं किती लावली गेली, 350 म्हणून हे कर्जत. आणि मग बरोबर अशी पट्टी ठेवायची आणि हे 350 इथे आहे. अशी पट्टीने सरळ रेषा बनवून घ्यायची. इथून अशी त्याला जोडून लागेल. त्याच्यानंतर 550 वडगावमध्ये किती आहे, 550. 550 कुठे आले, हे इथे आले बघा. मग तिथून सरळ रेषा ओढून घ्यायची अशी पट्टीने. हे 550 सोपं आहे एकदम. हे किती आहे, 450. पुढचे शिवापूर 450. 450 कुठे आले, हे इथे 450 आले. हे 450. त्याच्या पुढचं कुठलं आहे, 250. खंडाळ्याचे किती आहे, 250. हे 250 इथे. खंडाळ्याचे 250. ठीक आहे. आपण काय केलं, सुरुवातीला हे टोटल झाडं दाखवून दिली आहे आपण. आता हे किती आहे, 150. हे 2016 मधले. मग 2000 कुठले, कर्जत मधले. 2000 आधी आपण काय करू, 2016चेच घेऊ झाडं. कर्जत मधले 2016चे किती आहे, 150. मग 150 हे कर्जत. त्याच्यामध्ये 150 हे इथे. त्याच्यानंतर वडगाव मधले किती आहे, 250. वडगाव. वडगाव मधले 250. वडगाव मधले 250. शिवापूर मधले किती, 200. शिवापूर मधले 200. हे बघा हे. त्याच्यानंतर खंडाळा मधले 100. हे खंडाळा. 100 कुठे, हे असे बघायचे आणि तिथे आपण मार्क करून हे दाखवायचे. आणि इथे मग वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 प्लांट म्हणून आपण. त्याच्यानंतर हे 2 प्रकार आहेत. डार्क दाखवलेले आहेत. ट्रीज प्लांटेड इन प्लांटेड, हे प्लांटेड ट्री आहेत ना ह्या. और प्लांटेड ट्रीज इन 2016. आणि हे जे व्हाईट आहे हे काय आहे तुमचे 2017 मधले प्लांटेड ट्रीज इन 2017 असं डिनोट करायचं. हा असा तुमचा सब डिवायडेड बारग्राफ तयार होतो. ठीक आहे. फक्त काय करायचं, जो टेबल दिला असेल त्याचा टोटलचं पालन करून घ्यायचा. व्यवस्थित तुम्ही मार्क करा. 50चं स्केल घ्या पट्टीच्या सहाय्याने. आणि सब डिवायडेड बारग्राफ काढताना ग्राफ पेज वरती पेन्सिलने ग्राफ काढायचं. मार्किंग पेन्सिलने करायचं. ग्राफ पेन्सिलने काढायचं. हे मार्किंग वाले पेन्सिल, हे सगळं डिनोटचे करायचं, सगळं पेन्सिलने करायचं, पेनने करायचं नाही. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. हा टेबल आहे. या टेबल मधले जे संख्या आहेत त्या अशा आहेत 32, 50,
त्याच्यानंतर 1500, त्याच्यानंतर 1250, नंतर 750, त्याच्यानंतर 500, त्याच्यानंतर 500, त्याच्यानंतर 1000, ही पण 1000 आणि ही 500. बघा क्वेश्चन काय आहे. आता तुम्ही म्हणणार इथे आतापर्यंत सब डिवायडेड पॅराग्राफ मध्ये 2च कॉलम दिसायचे, आता इथे 3 कॉलम दिसतात. आपल्याला क्वेश्चन असा आहे, इन द फॉलोइंग टेबल, खालील तथ्यामध्ये डाटा ऑफ द ट्रान्सपोर्ट मीन्स used by the student in the 8th standard for the communication between home to school is given. म्हणजे ही जी माहिती, ही माहिती काय दर्शवते, इयत्ता 8वी मधील जी मुलं आहेत ते घरापासून शाळेपर्यंत कसे जातात ती माहिती दिलेली आहे. ड्रॉ अ सबडिवाइडेड बार ग्राफ टू शो द डाटा and scale is 1 centimeter is equals to, स्केल पण दिले त्यांनी, इथे स्केल दिलेले त्यांनी, स्केल y axis 1 centimeter is equals to 500 असं प्रमाण घ्या त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता अर्थ समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सबडिवाइडेड बार ग्राफ काढायला सोपं जाईल. म्हणजे एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या आजूबाजूला राहणारे जे मुलं शाळेमध्ये जातात घरापासून, मग काही जण सायकलने जातात. आता काही जण सायकलने जातात, काही जण बसने आणि ऑटोने जातात, काही जण ऑन फूट म्हणजे पायी जातात. आता पैठणवरून सायकलने येणारे 3250, पैठणवरून बस आणि ऑटोने येणारे 750, पैठणवरून पायी येणारे 1000, येवल्यावरून सायकलने येणारे 1500, येवल्यावरून बस आणि ऑटोने येणारे 500, येवल्यावरून पायी येणारे 1000, शहापूरवरून सायकलने येणारे 1250, शहापूरवरून बस आणि ऑटोने येणारे 500 आणि शहापूरवरून पायी येणारे 500. अशी ही माहिती दिली. मग तरी पण आपल्याला, आपण काय करतो, ज्यावेळेस सब डिवाइडेड बार ग्राफ काढत असेल तर आपण त्यांची टोटल करतो. म्हणून मी इथे कॉलम करतो परत टोटल. टोटल आता हे किती होणार, 32 50 33 33 40 10 50, 5000 झाले. बरोबर आहे. 32 50 अधिक 750 ते झाले तुमची टोटल किती, 5000 झाले. त्याच्यानंतर दुसरं 1500 500 2000 2000 आणि 3000 झाले. त्याच्यानंतर 500 500 1000 1000 1250 अधिक 1000 2250 2250. तिसरे जे आहे शहापूर ते किती, 2250. ठीक आहे. मग आता याचा आपल्याला काय करायचं आहे, सब डिवाइडेड बार ग्राफ करायचा आहे. बघा मी त्या ठिकाणी हा तुमचा y ऍक्सिस, गॅप सोडायचा, इथे पैठण म्हणायचं, परत 1 सेंटीमीटर गॅप सोडायचा, इथे म्हणायचं येवला, 1 सेंटीमीटर गॅप सोडायचा आणि इथे म्हणायचं शहापूर. शहापूर आणि इकडे त्यांनी सांगितले 500 500, त्याच्यानंतर नंतर येणार 1000, त्याच्यानंतर येणार 1500, त्याच्यानंतर येणार 2000, त्याच्यानंतर येणार 2500, त्याच्यानंतर येणार 3000, त्याच्यानंतर येणार 3500, त्याच्यानंतर येणार 4000, त्याच्यानंतर येणार 4500, त्याच्यानंतर येणार 5000. ठीक आहे. अशी 500ची मार्किंग केली. हे स्केल दिलं होतं आपल्याला, इथे स्केल दिलं होतं म्हणून आपण ते स्केल घेतलं. हे y ऍक्सिस वरती, हा तुमचा x ऍक्सिस. आता हे पहिले टोटल दाखवायचे. पैठणची टोटल किती, 5000. हे पैठण, हे तुमचे 5000.
ठीक आहे. त्याच्यानंतर येवल्याची टोटल किती 3000, हे 3000 होतात येवल्याचे, 1.5, 2, 3 येवल्याचे 3000. मग आता ह्या येवला येते इथून 3000, 3000 कुठे इथे आले, हे बघा हे 3000 इकडे 3000. त्याच्यानंतर 2250. आता 2250 कुठे घेणार, आता तुम्हाला असा प्रश्न पडणार की तुमचे जवळपास तुम्ही कुठे जाता 2000 पर्यंत जातात, बरोबर आहे. 2000 पर्यंत गेल्यानंतर याच्यामध्ये 10 रेषा आहेत, याच्यामध्ये 10 रेषा आहेत. हे बघा इथे इथे तुमचे एक इकडे घेतो तुमचे, इथे तुमचे 2000 समजून घ्या हा, आणि इथे किती 2500, बरोबर आहे. याच्यामध्ये 10 रेषा आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. मग कसा संबंध लावणार तुम्ही, हे 10 रेषा आहेत, इथं 500 आहेत, म्हणजे एकाला किती येणार 50 येणार ना. 50 10 500, 50 10 500 होतात, म्हणजे एक रेषा म्हणजे किती 50. मग हे तुमची 20050, 2100, 2150, 2200, 2250. लक्षात, म्हणजे किती रेषा येते ती 1 2 3 4, चौथी रेषा. तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की हे जे तुमचे 2000 आणि हे 2500 याच्यामध्ये अगदी 1 मिलीमीटरच्या 10 रेषा आहेत, म्हणून इथे स्पष्ट करून दाखवलं की 2000 आणि 2250 यामध्ये 10 रेषा आहेत. मग एक रेषा आपण 50 ची घेतली, दुसरी घेतली तर ती 100 होणार, म्हणजे 2100 होणार, हे 2150 होणार, हे 2200 होणार, आणि हे किती होणार 2250. पुन्हा सांगतो बघा, इथे 50, 20050, 2100, 2150, 2200 आणि 2250, बरोबर आहे. म्हणजे मध्य रेषा, 5वी रेषा. मग आपण इथे 5वी रेषा जी आहे कुठे, हे तुमचं येवला, हे तुमची 2250, म्हणजे याची मध्य रेषा जी येणार ती तुमची 2250 येणार. बघा पण इथे नाही, इथे येणार 2250, हा तुमचा येवला. एक मिनिट, येवला किती आहे इकडे, इकडे 2250 ना, शहापूरचे ते 2250, हे शहापूर, याची 2250, म्हणजे ही 5वी रेषा अशी या ठिकाणी येणार शहापूर. ठीक आहे, हे झालं शहापूर. हे काय केलं आपण 5000, 3000 आणि 2250 हे दाखवून दिले आपण. आता पैकी 3250 आपण सायकलवाले दाखवू. 3250 पैठण मधले 3250, 3250 कुठे येणार तुमचे, हे इथे 3000, हा हे 3000 तर झाले, पण पुढे 250 कसे येणार, जसे 10 रेषा आहेत ना, मग 50, 100, 150, 200, 250, 250, म्हणजे 5वी रेषा, म्हणजे 3000 कुठे तुमचे, हे इथे 3000, आणि त्याच्यानंतर 5वी रेषा म्हणजे या ठिकाणी येणार तुमचे. ठीक आहे, हे काय झाले तुमचे, हे मार्क करा इथे, हे तुमचे झाले सायकल, इथे दाखवून द्या सायकल. ठीक आहे, त्याच्यानंतर 750, आता 750 याच्या पुढे दाखवायचे. मग आता 750 कसे दाखवणार, हे किती तुमचे इथे 3250, बरोबर आहे, पण 3250 दाखवलं ना. 3250 मध्ये 750 मिळवायचे, 0 5 आणि 5 10, चरला 1, 7 आणि 2 9 10, 0 चरला 1, 3 आणि 1 4, हे झाले 4000. 4000 कुठे, हे इथे, हे ब्लँक ठेवायचे किंवा असं ठेवा. हे जे आहे याला काय म्हणायचं, बस अँड ऑटो, बस अँड ऑटो. ठीक आहे, आणि वरची जे आहे ते 1000 जे आले ते काय आले तुमचे, आले ऑन फूट. जसं याचं केलं तसं आता येवल्याचं करू. येवल्याचं टोटल 3000 केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये सायकलचे किती 1500, 1500 कुठे येवला, हे इथे, 1500 कुठे हे इथे, हे झाले तुमचे सायकल. सायकलला आपण अशी मार्क केली म्हणून अशी मार्किंग करायची. त्याच्यानंतर 500, मग आता हे याच्यात काय करायचं, 500 मिळवायचे, 1500 मध्ये 500 मिळवायचे, किती झाले 2000.
मग 2000 दाखवायचं. एवढ्यामध्ये 2000 कुठे आले, ही इथे आले तुमचे. मग हे आपण काय करतो, डार्क करतो. डार्क केलेलं काय दाखवलं आपण, बस अँड ऑटो. बस अँड ऑटो हे डार्क दाखवले आपण इथे. त्याच्यानंतर वरचे 1000 जे उरले ते तुमचे काय, मग हे बघा 2000 ते 3000 म्हणजे 1000 हे उरले तुमचे ऑन फूट. हे इथे आपण ते दाखवून देऊ, ऑन फूट. त्याच्यानंतर शहापूर मध्ये 2250 टोटल दाखवले. बस किती आहे, सायकल किती आहे, 1250. आता शहापूर मध्ये 1250 कुठे येणार तुमची, हे बघा इथे 1000 आणि 1500 यांच्या मध्यभाग जो आहे तो 1250 येणार. ते काय तुमचं सायकल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे 1250 आहे, 1250 बघा 1250 त्याच्यात 500 मिळवले, ते झाले इथे झाले तुमचे 1300 झाले. सॉरी 1250 आणि त्याच्यामध्ये 500 मिळवले, हे 0 5चे 5 5 2 7 हे झाले 1750. 1750 कुठे येणार तुमची, बघा इथे 1750. आता हे तुमचे काय झाले 1500. म्हणजे तुम्ही मोजायचे 50-50 करत 10 रेषा, 50-50 करत 10 रेषा तुमच्या इथे कुठेतरी त्या येतील. म्हणजे त्या काय झालं तुमच्या 1750. कळते का, बघा 1750 तुम्हाला दाखवायचे, बरोबर आहे. 1750 कसे दाखवणार तुम्ही, हे काय तुमचे 1500 समजा इथे 1500, हे 1500 झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, बरोबर आहे. मग 1750 तुम्हाला दाखवायचे ना, हे किती झाले 1200 आणि 500 यांची बेरीज केली ते आपण 1250 आणि 500 हे झाले 1750, बरोबर आहे. 1750 दाखवायचे म्हणजे 1500 पर्यंत तुमच्या कोणा आहेत, ठीक आहे. मग आता 1750 आपण 50 ची घेतली ना, 50 म्हणजे 1550 1650 मिळून जाते. 1550 मग 50 मिळवले 1650 1700 आणि 1750 या ठिकाणी 1750. आता 1750 म्हणजे किती रेषा, 1 2 3 4 5 पाचवी रेषा. म्हणून ही पाचवी रेषा कुठे, याच्या नंतर तुमची 1500 नंतर पाचवी रेषा, 1500 नंतर पाचवी रेषा ती खाली येणार 1500 ही, बरोबर आहे. हे 1750 बघा, हे 1750 हे इथे. मग याला आपण असं डार्क करून दाखवू, समजलं. तुम्ही स्वतः सराव करा, तुम्ही स्वतः ग्राफ काढण्याचा प्रयत्न करा. आहे यातले जे ग्राफ काढण्याचे सब डिवायडेड बाय ग्राफ ते परीक्षेमध्ये येतात, त्याचा अर्थ समजून घ्या. स्वतः ग्राफ काढा, प्रयत्न करा. नाही आलं तर मला विचारा. पण एक लक्षात ठेवा, विचारताना तुम्ही जरी घरी असले तरी आम्ही शाळेत असतो, आम्हाला पण काहीतरी शाळेचे कामं असतात. 12 ते 5चे पिरियड सोडून तुम्ही केव्हा पण विचारा. काही शाळेमध्ये पण विचारतात, त्यावेळेस आम्ही नेमकं कामामध्ये असतो, ठीक आहे. संध्याकाळी 5 नंतर किंवा सकाळी 12च्या आत जर विचारलं काही हरकत नाही, ठीक आहे. बाकीचं जे काय आहे आपण ते नेक्स्ट पिरियडला येऊ.